महाराष्ट्रात आणि संबंध भारतामध्ये सध्या झुंड चित्रपटावरती सर्वात मोठी चर्चा रंगलेली आहे आणि काही प्रमाणावरती टीकात्मक परीक्षण सुद्धा त्या चित्रपटावरती होत आहे। याच पार्श्वभूमीवरती झुंड चित्रपटाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करण्याकरिता त्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्याकरिता आम्ही आज मुंबई कल्याण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या विषयावरती चर्चा करण्याकरिता नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे राज्याचे सचिव जे आंतरजातीय विवाह मसुदा कायदा समितीचे सुद्धा सदस्य आहेत आणि तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि सायबर लॉ या विषयांमध्ये ते तज्ज्ञ आहेत। मी ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो। नमस्कार साहेब। त्याचबरोबर इतरही मंडळी जी जाणकार मंडळी आहे ती सगळी मंडळी आपल्यासोबत आहे। मी सुरुवात डॉक्टर केवलजी उके साहेबांपासून करतो की साहेब तुम्ही झुंड चित्रपट हा पहिल्याच दिवशी पाहिलेला आहे प्रदर्शित झाल्या कोणतं पात्र तुमच्या मनामध्ये घर करून गेलंय आणि का ते घर करून गेलंय, काय तुम्हाला त्या झुंड चित्रपटाविषयी वाटतं आणि त्या पात्राविषयी वाटतं, तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी? झुंड हा चित्रपट मी बघितला, संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट मी बघितला आहे। चित्रपटाची एक अतिशय उत्सुकता होती आणि या चित्रपटामध्ये सुद्धा एक अतिशय चांगला कॅरेक्टर मला जो आवडलेला तो म्हणजे अतिशय जो लहान एक मुलगा असतो तो म्हणतो नाही का शक्कर के डब्बे में देखना रखे होंगे पैसे, बाबू ज्याला म्हणतात तो बाबू जो पहिल्यांदा म्हणतो तो बाबू त्या म्हणजे बाबूच हा सुरुवातीला त्या एका डबळ्याला एक लात मारतो पावसात आणि तो ज्यावेळेस त्या डबळ्याला म्हणजे त्या एका पिंपाला लात मारतो आणि ती एक पिंपाच्या याच्यावरनं तो त्यांचा खेळ सुरू होतो। त्यावेळेस ज्यावेळेस त्यातले महानायक आहेत अमिताभ बच्चन त्याला विचारतात की क्या नाम है तेरा, तर तो असं त्याचे केस असे खाली असतात आणि तो असे केस वर घेऊन असा बघतो त्याच्याकडं खालपासून इतका वर बघतो आणि म्हणतो कायकू, म्हणजे तो एवढा क्षण म्हणजे असा वाटतो ना की एवढासा हा मुलगा आणि अतिशय वास्तविकता। ॲक्च्युली अशीच मुलं असतात, जर आपण गावात किंवा खेड्यात जर गेलो किंवा आपल्या स्लम एरियाजमध्ये गेलो, झोपडपट्टी एरियात गेलो तर तिथं मुलं जी आहेत अशीच खेळत असतात। ते अनेक जे आहेत ती ज्या बाबी आहेत ते या जीवनाच्या शाळेतच शिकत असतात, म्हणजे ते कुठल्या शाळेत जाऊन कुठल्या वर्गात बसून अनेक बाबी न शिकता ते यातूनच शिकत असतात। आणि त्यातला जो तो कॅरेक्टर आहे तो काहीतरी गुटखा वगैरे मला वाटतं काहीतरी असं खात असतो, थुंकत असतो, तर त्याची जी जीवनाची वास्तविकता आहे म्हणजे त्यामध्ये मला आवडलेली एक बाब म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये आपण बघत असतो की फार पॉश असे ते हिरो हिरोईन असतात आणि त्यांना त्या भूमिकेत टाकलं जातं, परंतु ते नाटकीय रंग त्याला येतो, म्हणजे ती ओरिजिनॅलिटी जी आहे ती येत नाही। आणि त्या माध्यमातून तो कॅरेक्टर जसं तो एक म्हणतोय की कायकू किंवा हे म्हणजे एकदम ओरिजिनल वास्तव चित्र म्हणजे समाजासमोर उभं केलं जातं। भाषा आणि येस अगदी बरोबर त्यांनी त्या ह्याच्यामधून आणलेली आहे, बरोबर। आणि हे दाखवत असताना तुम्हाला एक जाणवलंय का त्याच्यामध्ये की ही सगळी मुलं नवखी आहेत, कधीही त्यांचा अभिनय क्षेत्राशी संबंध नाही आणि त्यांच्याकडून तो तसा अभिनय करून घेतलाय किंवा त्यांनी तसा तो अभिनय केलेला आहे। या झोपडपट्टीमध्ये जी मुलं आहेत, अभिनय करणारी मुलं आहेत, ती वेगवेगळ्या जातीच्या आहेत की एकाच जातीच्या आहेत, असं काय त्याच्यातून दिसतं त्याच्यामध्ये त्या झुंड चित्रपटात? आता फार चांगला प्रश्न आहे। वास्तविक त्या चित्रपटाच्या माध्यमातून जो संदेश दिला जातोय तो एक वेगळा की गरिबीच्या पलीकडे सुद्धा म्हणजे एखादं टॅलेंट किंवा स्किल किंवा नॉलेज किंवा तुमच्यात असणारी जी खास बाब आहे ती फक्त एखाद्या म्हणजे शिक्षणामुळे येते किंवा तुमच्या जातीमुळे येते, धर्मामुळे येते किंवा तुमच्या सामाजिक जो काही तुमचा स्थिती आहे म्हणजे तो क्लास आहे, तुम्ही गरीब आहे की श्रीमंत आहे, या सगळ्याच्या बंधनं झुगारून ज्यावेळेस हा प्रश्न विचारलेला फार चांगला आहे की कला म्हणजे तो एक विद्यार्थी एक मुलगा म्हणून
किंवा एखाद्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा म्हणून तो सुद्धा फुटबॉल खेळू शकतो. त्याला जर चांगलं प्रशिक्षण दिलं तर तो चांगल्या पद्धतीने जो आहे तो आंतरराष्ट्रीय पटलापर्यंत सुद्धा एक आपली व्यवस्थितरित्या म्हणजे आपल्यातलं स्थैर्य जे आहे आणि त्यातलं कौशल्य दाखवून तो जगाच्या पटलावर आपली ओळख निर्माण करू शकतो. ही तर एक बाब आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त ही जी मुलं म्हणजे ही काही कुठली नट नाहीत किंवा ही काही ॲक्टर नाहीत किंवा कुठली ही प्रोफेशनल कुठल्याही पद्धतीची ही नाहीत, परंतु ही अंगभूत त्यांच्यातली असणारी जी कला आहे ती नागराज मंजुळेंनी ही त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन स्वतः त्यांच्यामध्ये जाऊन भेटून त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून की आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय, आम्ही कॉलेजमधून आलोय, आम्ही असं घेतोय तसं घेतोय करत त्यांच्यातलं टॅलेंट त्यांनी ओळखलं. आणि जो युक्तिवाद त्या ठिकाणी दाखवलेला आहे न्यायालयामध्ये, त्या युक्तिवादाच्या संदर्भात तुम्ही काय भाष्य करा? एक अतिशय मनाला स्पर्श करणारा तो एक युक्तिवाद होता. आपण बघतोय की अमिताभ बच्चन यांनी कोर्टामध्ये ते एक रीट फाईल करतात आणि म्हणजे एक प्रोटेस्ट पिटिशन फाईल करत असतात आणि जो त्यातला एक नायक आहे, जो महत्त्वाचा ज्याची भूमिका आहे तो डॉन मसराम. त्या डॉन मसराम हा एक कॅरेक्टर अशा पद्धतीने रंगवण्यात आलेला आहे की तो एक सर्वसाधारण मुलगा आहे आणि सर्वसाधारण मुलगा हा कशा पद्धतीने जो आहे तो व्यसनाधीनतेपासून दूर होतोय कारण त्याला एक दिशा मिळाली, म्हणजे खेळाच्या माध्यमातून तो पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीने ज्यावेळेस अमिताभ बच्चन यांनी त्यामध्ये त्यांना ते प्राध्यापक असतात आणि रिटायर होणारे प्राध्यापक आणि त्यांना त्यांच्यातला ते कलागुण दिसतात आणि त्यांना असं वाटते की यांना जर आपण योग्य दिशा जर दिली तर हे खूप चांगलं करू शकतात. त्यामध्ये एक डायलॉगसुद्धा आहे. डायलॉग जो आहे तो आपण जर ऐकला असेल त्या युक्तिवादाच्या आधीचा डायलॉग आहे आणि तो अमिताभ बच्चन यांनी जो फार चांगल्या पद्धतीने म्हटलेला आहे की इन लोगों को ये लोग एक पत्थर से सुअर को मार गिराते हैं. ये लोग एक पत्थर से सुअर को मार गिराते हैं. अगर इनके हाथ में गेंद थमा दी जाए तो ये विश्व के दुनिया के सबसे अच्छे गेंदबाज हो सकते, साबित हो सकते. तर हे जे त्यांनी त्यातलं ओळखलेलं आहे की यांच्यात जी काही गुण आहेत म्हणजे ह्या गुणांना जर आपण योग्यरित्या वाव दिली पाहिजे, ती जी त्यांना त्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यामध्ये ज्या अडचणी येतात की त्या मुलाला कुठंतरी ते गुन्हेगारीत कुठंतरी त्यांच्यावरती केसेस असल्यामुळे त्यांना ज्यावेळेस परदेशातून त्यांना इन्व्हिटेशन येतं, त्यांना बोलावलं जातं की तुम्ही परदेशात खेळायला या आणि त्यामध्ये अडचणी येत असताना त्याला पोलीस क्लिअरन्स मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा पासपोर्ट होऊ शकत नाही किंवा त्याला विजा मिळू शकत नाही. याकरिता ते कोर्टात जातात, अनेक ठिकाणी ते जातात आणि कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडली जाते की ये लोग ऐसे ही है, ये मतलब ये मार जोड़ करते हैं, गाली गलोच करते हैं, ये लोगों को वहाँ तक भेजने का क्या मतलब है, ये क्या करेंगे, ऐसा म्हणजे त्यांना असं कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अमिताभ बच्चन यांनी त्याला इतक्या चांगल्या पद्धतीने आर्ग्युमेंटच्या माध्यमातून कोर्टाला ते विनंती करतात की मला यांची बाजू, कारण त्यांचं वकील योग्यरित्या बाजू मांडत नसताना ते स्वतः इंटरव्हेन करतात आणि म्हणतात की मला यांची बाजू मांडायची आहे आणि मला बाजू मांडून सांगायचं हे आहे की ही मुलं जी आहेत ही मुलं काय असे कुठून वरून म्हणजे आकाशातून पडलेली नाही आहेत. ही याच देशाची म्हणजे नागरिक आहेत, या देशाचेच हे भाग आहेत. यांच्यावरती ही परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमुळे हे या वेगवेगळ्या गुन्हेगारी विश्वात जात असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कारण त्यांच्यासमोर ज्या गोष्टी येत असतील तर ते अतिशय चांगल्या रीतीने कोर्टाला पटवून देतात. परंतु तेवढा आर्ग्युमेंट जर आपण त्यांचा ऐकतो त्यावेळेस आपल्या अंगावरती असे शहारे उभे होतात. परंतु ते आर्ग्युमेंटसुद्धा त्यांनी केलेलं कोर्ट मला वाटतं की त्याला ग्राह्य धरत नाही आणि त्यांच्या बाजूने निकाल दिला जात नाही, त्याला क्लीन चिट मिळत नाही आणि त्यामुळे त्याला तशा पद्धतीने जाण्याची सुद्धा हे मिळत नाही संधी. त्या पुढचा सुद्धा त्याचा अनेक संघर्ष आहे. परंतु तो युक्तिवाद हा अतिशय म्हणजे वास्तविकतेला धरून आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादा म्हणजे कोर्टात AC रूममध्ये किंवा इथे तिथे आर्ग्युमेंट करणे आणि वास्तविकतेला जुळून असून ज्यावेळेस आपण काम करतो, तुम्ही म्हटलं की मी सुद्धा अनेक केसेसमध्ये मी आर्ग्युमेंट केलेलं आहे. तर अनेक केसेसमध्ये आर्ग्युमेंट करताना मी अनेक ठिकाणी जाऊन भेट दिलेली आहे. मी वास्तविकता बघितलेली आहे की कशा पद्धतीने अन्याय अत्याचार होतात, कशा पद्धतीने ज्या केसेस आहेत त्या चुकीच्या बाजूने मांडल्या जातात. की त्याच्यामध्ये तो युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर गुन्हेगार आहे परंतु तो सुधारण्याच्या मार्गावरती आहे, त्याला सुधरवू दिलं जात नाही. तुम्ही याच्या संदर्भात एक जेल स्टडी केला होता आणि संबंध महाराष्ट्रामध्ये हा जेल स्टडी महाराष्ट्रातून पहिल्यांदा NDMJ संघटनेने केला होता.
आणि महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीचे दलित आदिवासीचे बौद्धांचे किती माणसं जेलमध्ये आहेत आणि कुठल्या कुठल्या गुन्ह्यांमध्ये आहेत याचा एक स्टडी तुम्ही केला होता. आणि हा जो स्टडी आहे हा स्टडी केल्याच्या नंतर आणि या चित्रपटामध्ये जे ते दाखवलेलं आहे तो युक्तिवाद आहे आणि तो डॉन मशराम जो आहे तो गुन्हेगारी कृत्यापासून तो परावृत्त होऊन चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय. याचं कसं विश्लेषण करा? आता जसं नागराज मंजुळेंनी हा जो पिक्चर निर्मिती केलेला आहे त्यामध्ये एक वास्तविकतेला धरून त्यांनी ह्या पूर्ण जे आहे त्याचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काही गॅप आहेत, त्या गोष्टी वेगळी आहेत, परंतु वास्तविकतेला धरून एक म्हणजे झोपडपट्टीतील एक जीवन जे आहे कसं असतं आणि झोपडपट्टीत राहणारी जी मुलं आहेत ती कशा वेगवेगळी मुलं आहेत. त्यामध्ये अनेक कॅरेक्टर त्यांनी घेतलेला आहे. एक डॉन मसराम हा जरी असला, डॉन मसराम हा एक त्यांचं नेतृत्व करणारा एक म्होरक्या असतो, परंतु त्याच्यासोबत आणखी त्याची पूर्ण टीम असते आणि त्या टीमला त्यांनी असं म्हटलेलंच आहे की झुंड नाही टीम कहो. तर ती जी टीम आहे त्यामध्ये वेगवेगळे सगळे कलाकार आहेत, कॅरेक्टर आहेत. तर या सगळ्यांमध्ये त्यांनी सगळं वास्तविकतेला धरून त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे की कशा पद्धतीने झोपडपट्टीमध्ये मुलं जी आहेत लहानाची मोठी होतात, वेगवेगळ्या पद्धतीने खेळतात, शिकतात किंवा काही ठिकाणी अनेक गुन्हेगारी छोटी मोठी म्हणजे गुन्हेगारी असतील, मग मारामाऱ्या असतील, शिवीगाळी असतील, त्यांचे वास्तविक जीवनाशी धरून सुद्धा अनेक प्रसंग त्यामध्ये रेखाटलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण बघतो की त्यांच्या घरची परिस्थिती, त्या मसरामचे वडील जे आहेत त्यांना दारू पीत असल्यामुळे त्यांना किडनीचा आजार होतो आणि ते भरती होतात. त्याला ते एक डायलॉग पण आहे की मैं कितनी बार समजाय तेरे को ना, म्हणजे एकदम ओरिजिनल भाषा आहे नाही पर तू समजताही नाही अशा पद्धतीने. आणखी एक दुसरा डायलॉग आहे बघा तो की तो गुन्हेगारी विश्वातून म्हणजे तो आपोआप भरकटला जात असतो. वेगवेगळ्या पद्धतीने गुटखा खाणे किंवा वेगवेगळं व्यसन करणे किंवा व्यसनाला धरून काही थोडेफार पैसे कमावणे, मग त्यामध्ये काही दारू विक्री असेल किंवा इतर काही. हा अतिशय वास्तविक मार्मिक असं चित्रीकरण त्यांनी म्हणजे वास्तविकतेला धरून रेखाटलेलं आहे. शशी अण्णा वाघांना प्रश्न विचारतो की फुटबॉलची मॅच त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि त्या फुटबॉलच्या मॅचमध्ये एक वॉचमॅन आहे आणि तो वॉचमॅन बॉल खेळत असतो. बॉल खेळताना तो कॉलेजचा प्रशिक्षक येतो. ते जे चित्र आहे, ती जी चर्चा आहे, त्या प्रशिक्षकाच्या मनात काय आहे, त्या वॉचमॅनच्या मनात काय आहे आणि का असं होतं? सर तुम्ही छान प्रश्न विचारला की ही जी दरी होती 2 क्लासमधली, आपण आर्थिक वर्गसुद्धा म्हणू शकतो आणि सामाजिक वर्गसुद्धा म्हणू शकतो. तर तो जो प्रशिक्षक आहे तो दाखवून देतो त्याला की तू ह्या लायकीचा माणूस नाही आहेस, तुझं काम आहे फक्त गार्डचं, तू गार्डचंच करावं, तू हे खेळू नये. हे दाखवण्याचा जो अगदी सुंदर प्रयत्न नागराज मंजुळेंनी केला आणि तो मनाला भिडण्यासारखा होता. आणि तो जो गार्ड आहे तो म्हणतो काय मी खेळू शकत नाही का, मी करू शकत नाही का, आणि पुन्हा मंजुळे सर त्यांना टीममध्ये घेतात, त्यांच्या संधी देतात आणि त्यानंतर तो दाखवतो. बघा सर त्याचा जो खेळण्याचा प्रकार आहे तो खरंच उत्कृष्ट दाखवला त्यांनी की म्हणजे त्या थराचा सुद्धा मनुष्य हा चांगला खेळू शकतो. आणि एका बाजूने जर बघितलं तर तो प्रशिक्षक त्याला डॉमिनेटच करत होता. फुटबॉल खेळताना तो जो प्रशिक्षक आहे की त्या प्रशिक्षकाची भावना की ही टीम नाही, ही झुंड आहे आणि ही काय जिंकणार आहे, त्याला असं का वाटतं? त्याला एकंदरीत असं वाटतं की झोपडपट्टीमध्ये मुलांना प्रशिक्षण मिळत नाही, काय नाही है ना, आणि ही इथं येणारी कॉलेजमध्ये किंवा कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलांना आम्ही व्यवस्थित प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधलं आम्ही टॅलेंट शोधून काढतो. पण तसं ते वास्तव नाही आहे. जी मुलं लहान मुलं म्हणजे आता एखाद्या एरियामध्ये समजा तुम्ही गेले तर जर मला वाटतं अमिताभ साहेबांनी बोलले होते गेंद फेकणेवाला आहे, गेंद फेकणेवाला, ते टॅलेंट त्या बघितलं नाही आणि क्लास 1 क्लास 2च्या अशा भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतात की हे लोक काही करू शकत नाहीत, हे झोपडपट्टीमध्ये जगणारे लोक आहेत की हे जिंकणार नाहीत. आणि नेहमी तिरस्काराची भावना त्या प्रशिक्षकाच्या मनात येते की तो ही टीम जिंकू शकत नाही. पण ज्यावेळेस ही टीमसाठी परमिशन घेऊन ज्यावेळेस आतमध्ये येते त्यावेळेस त्यांच्यामधला टॅलेंट येते, पायाने बॉल मारणे, उलटं फिरणे, हा टॅलेंट बघितल्याच्यानंतर तो प्रशिक्षक आहे तर थोडंसं हे होतं की जेणेकरून टीमचं. एक अपंग मुलगा आहे, दिव्यांग मुलगा, त्याने सुद्धा गोल केलेला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. हां, त्याने पण गोल केलेला दाखवला आहे. तो पण त्याचा एक टॅलेंट आहे की त्यांनी तो
गोल म्हणजे एक अस्मिता असते कोणाची, एक म्हणजे ते करणारच. जिद्द. जिद्द असते ती की आम्हाला जिंकायचं आहे. ही एक गोष्ट घेण्यासारखी. ती जिद्द, एकदा जिद्दीला जर पेटलेले माणसं असतात ना, ते मैदान सोडत नाहीत. आपल्यासोबत ज्योतिताई आहेत. ज्योतिताई, जय भीम. जय भीम. त्या चित्रपटामध्ये ज्या वेळेस अमिताभ बच्चनच्या सोबत या सगळ्या कलाकारांचा, म्हणजे त्या झोपडपट्टीतील राहणाऱ्या कलाकारांचा, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा चर्चा होते आणि ओळख सांगतात एकामेकांची. तू कोण आहे, मी काय करत होतो, कसा करत होतो, मी काय करत होतो, माझ्या घरची परिस्थिती कशी आहे. त्याच्यात तुम्हाला काय वाटतं ते ओळख ऐकताना, इंट्रोडक्शन करून देताना? मी सर्वात प्रथम म्हणजे नागराज मंजुळे यांचं म्हणजे अभिनंदन करते की त्यांनी आजपर्यंत जे तिन्ही चित्रपट, जे 3-4 चित्रपट काढलेत, तर त्यामधून एक ना एक त्यांनी काहीतरी चांगला सामाजिक संदेश दिलेला आहे. पण त्या जेव्हा ते ओळख, आता तुमच्या प्रश्नाकडे येऊयात सर, जेव्हा ती मुलं आपली स्वतःची ओळख सांगतात की आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो किंवा मी कसा म्हणजे काय करतो किंवा मी कशा पद्धतीने माझं जीवन जगत आहे, अशा पद्धतीची ओळख देत असताना अमिताभ बच्चन सरांना म्हणजे खूप वाईट वाटतं त्या परिस्थितीचा. पण मला इथे एक मुख्य प्रश्न विचारायचा वाटतो की चित्रपट येतात, निघून जातात, सामाजिक परिवर्तन त्या आज आपण झुंड चित्रपटावरून चर्चा करतोय. मागे दंगल एक असा झाला, त्याच्या आधी तारे जमीन पर आला. चित्रपट येतात, पब्लिक म्हणजे असं म्हणजे बाबासाहेबांचं नाव असेल किंवा तिथे बाबासाहेबांचा एक मला एक गोष्ट खटकली ह्यामध्ये, कारण जिथे आपण महामानव जिथे दाखवतो, आता तिथे स्लम एरिया असेल, मुलगा हा कोणत्याही कॅटेगरीतला असू देत, महामानव जेव्हा महामानवांचा विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि आज संविधान पूर्ण होऊन 75 वर्ष पूर्ण झाली असताना आजही स्लम एरियातल्या मुलांना एकही कोणी मार्गदाता मिळू नये, ही खूप खंत वाटते मनाला. कारण सर आज एवढे वर्ष कार्य करतात. सरांना माहिती आहे कंडिशन. मी तर आत्ताच माझी नवीन संस्था ओपन केले. तर मी असा एक प्रश्न तुम्हाला की ओळख सांगताना एक मुलगा बुलबुल वाजवतोय, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान, आणि त्यानंतर रेल्वे मधला दगडी कोळसा पाडताना त्याचा अपघात. तर ह्याला तो मुलगा जबाबदार आहे की ही व्यवस्था जबाबदार आहे? काय दिग्दर्शकाला त्याच्यातून दाखवायचं आहे? व्यवस्था आणि व्यवस्थेबरोबर लोकांची मानसिकता. फक्त व्यवस्थेला नावं ठेवून चालणार नाही. आज तिथे बाबासाहेबांची खूप म्हणजे फेसबुकवरती पोस्ट पाहिल्या मी ह्या संदर्भात. झुंड पिक्चर आला, नागराज मंजुळेंनी त्यांचं काम केलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, मेन तो चित्रपट कोणत्या अँगलने आपल्याला दाखवला आहे. चित्रपट प्रत्येक म्हणजे माध्यमातून आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी दिग्दर्शक काढत असतात, पण आपण त्यातून काय घेतो. मी ह्याच्यामध्ये एक माझा किस्सा सांगेन की मी नाही झुंड चित्रपट नाही, खरंच त्याच नाही त्याच मुद्द्यावर नाही सर, नाही झुंडच्या बाहेर नाही जाते मी, पण मला एक गोष्ट तिथे हो आणि कुठल्याही चित्रपटात जयंती दाखवलेली नव्हती. हा मेन मुद्दा मला. आणि जयंतीची सुरुवात ताई छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने झालेली आहे. एक झोपडपट्टीतील बांधवांनी महापुरुषांचं वैचारिक नातं जपलेलं सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं. हो बरोबर. आणि दुसरा एक प्रसंग त्याच्यामध्ये असा आहे की वर्गणी मागायला गेल्यावरती त्यांनी वर्गणी दिली नाही, परंतु झोपडपट्टीच्या विकासाकरिता जर काय काम असेल तर मी वर्गणी देतो, मदत करेन. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर. असं म्हणजे समाज सुधारणा हवी. मी असं नाही म्हणत आहे महापुरुषांची जयंती साजरी करू नये, पण आत्ताचा तरुण हा फक्त जयंतीत नाचण्यापुरता मर्यादित राहायला नको. विचारांचा बाबासाहेब आपल्याला जागा करायचा किंवा विचारांचे महापुरुष आपल्याला लोकांमध्ये घडवायचे. आणि ही गोष्ट मला खटकली, कारण जर तुम्ही तिथे बाबासाहेब दाखवता तर तिथे एखादा सामाजिक परिवर्तनवादी स्पीच सुद्धा असायला पाहिजे होतं. कारण आपला
युवक हा फक्त जयंतीत नाचायला नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण मी साजरी करते तर बाबासाहेबांची विचारांची जयंती साजरी करते. धन्यवाद ताई. पण प्रश्न विचारतो की कांबळे साहेब, त्याच्यामध्ये आदिवासी मुलीचं एक पात्र दाखवलेलं आहे आणि ती बहुचर्चित हिरोईन आहे सैराट चित्रपटामधली आर्ची म्हणून. बरोबर. तिचा कसा संघर्ष नक्की पडद्यावरती दाखवलेला आहे? या ठिकाणी आपण झुंड पिक्चरची समीक्षा करत असते वेळी जी आदिवासी मुलगी दाखवलेली आहे, तिला तिच्या पासपोर्ट काढण्यासाठी, विजा काढण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते तिच्याकडे प्राथमिक स्वरूपाचे डॉक्युमेंट नाहीत. हे डॉक्युमेंट नसतील तर तिला मॅच खेळायला तिला पासपोर्ट किंवा विजा मिळणार नाही. आणि हे करत असतेवेळी मध्यंतरी आपल्या इंडिया गव्हर्नमेंटनं NRCचा कायदा आणला. यामध्ये या आपल्याला दिग्दर्शकांनी हेच दाखवून दिलेलं आहे, जर NRC कायदा जर अंमलात आला तर आपल्या भारतामधले आदिवासी बांधव किती आहेत. आणि ह्या खेळाच्या माध्यमातून दिग्दर्शकांना सांगायचं आहे की NRC कायद्यामुळं आपल्या भारतातल्या आदिवासी लोकांना कुठल्या सवलती मिळणार नाहीत किंवा सोयी मिळणार नाहीत किंवा खेळाच्या माध्यमातून त्यांना इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलला जाता येणार नाही. हेच यातून दिसून येते. एका आदिवासी बापाची तळमळ मुलीला नॅशनल लेवलला पाठवण्याची त्याच्यातून तुम्हाला दिसते. आणि त्याचबरोबर अजून जर तुम्ही खोलात गेला तर त्याच्यामध्ये एक शिक्षक आहे शेख सर नावाचे. ते शेख सर त्या मुलीला थोडी मदत करतायत आणि ते म्हणतायत की मी तुला मदत केली, हे कोणाला बोलू नको. पण त्या शेख सरांचं नाव अगदी स्पष्ट त्याच्यामध्ये घेतले की धन्यवाद शेख सर. बरोबर. काय वाटतं तुम्हाला त्या सीन बद्दल? या ठिकाणी असं आहे, दिग्दर्शकांना इथं दाखवून द्यायचं आहे की ती आदिवासी मुलगी शाळेत 2 दिवस फक्त गेलेली आहे आणि तिच्या नावाचा उल्लेख कुठंच नाही. तिचा भाऊ शाळेत गेलेला आहे. आता ह्या मुलीला तरी इंटरनॅशनल लेवलला खेळायला जायचं आहे. ती चांगली खेळाडू आहे आणि आपल्या ह्या टीममध्ये ती काहीतरी करेल. या हुनरमध्ये त्या शेख सरांची एक भावना आहे की बाबा ही आदिवासी मुलगी जर फुटबॉलपटू म्हणून इंटरनॅशनल लेवलला नाव कमवेल तर आपल्या देशाचं नाव होईल. या उद्देशानं शेख सरांना वाटतं की बाबा मी तुझा दाखला देतो, तुझा विजा होईल, सगळं होईल, पण हे माझं नाव कुठं तू बोलू नकोस. त्याच्यातून एक असंही आपल्याला घेता येईल की जे पोलीस पाटील आहे, गावचे सरपंच आहेत, ह्यांना आदिवासी पाड्यावरच्या मुली आणि आदिवासी पाड्यावरची माणसंच माहिती नाहीयेत. बरोबर. आणि त्यांना हे सुद्धा माहित नाही की इतक्या वर्ष हे इथे राहत आहेत पण हे इथले आहेत की नाहीत. अशी परिस्थिती आपल्याच महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातली त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे. गौंड भाषा त्याच्यामध्ये, जी आदिवासी भाषा आहे आपली गौंड, हा, त्या भाषेचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. बरोबर. आणि बाप जो आहे तो बाप पहिल्यांदा म्हणतोय की काय करायचं, पुरीची जात आहे, तिला एवढ्या पातळीवरती पाठवून. पण नंतर मुलीच्या हट्टानुसार त्या ठिकाणी त्यांनी पण मानलेला आहे आणि संघर्ष केलेला आहे. त्याच्यात दुसरं एक महिलेचं पात्र आहे रजिया शेख नावाचं. बरोबर सर. त्या रजियाची आणि तिच्या नवऱ्याची भांडणं होतं. बरोबर. आणि रजियाच त्याला तलाक देते, 3 वेळा तलाक म्हणून. आणि त्याच्यानंतर रजिया झोपडपट्टीच्या टीम मधून चांगली फुटबॉल खेळते, नावारूपाला येते, टीव्हीला आणि अखबारमध्ये तिची नावं येतात. कसं वाटतं तुम्हाला त्या रजिया शेखचं पात्र? सर या ठिकाणी मला दिसून येत आहे मुस्लिम कम्युनिटीमध्ये हा जेंट्स तलाक करत असतो, पण या ठिकाणी त्या महिलेने त्याला तलाक दिलाय. हे परिवर्तन आहे. आणि हे होत असते वेळी ती मुस्लिम 3 मुलाची आई खेळाडू बनते, तिच्यात हुनर आहे आणि तिला इंटरनॅशनल लेवलला जायचं आहे. हा तिचा जो कॅरेक्टर आहे एकदम मनाला भावणारा आहे. अख्ख्या मुस्लिम कमिटीनं म्हणा किंवा स्लम एरियातल्या कमिटीनं तिचा आदर्श घेण्यासारखा आहे. संबंध भारतानं आदर्श घेण्यासारखा आहे. आणि या ठिकाणी त्या मुलीनं तिची पात्रता सिद्ध केली की बाबा आमच्यात दरी निर्माण करू नका.
आणि एकंदरीत या चित्रपटातून दिग्दर्शकांनी आपल्याला या ठिकाणी असं दाखवून दिलेलं आहे, इथला प्रस्थापित जो वर्ग आहे तो स्लम किंवा झोपडपट्टीमधल्या लोकांना त्याचा विकास करण्याची संधी उपलब्ध करून देत नाही, हे मला यातून दिसून येत आहे असं वाटतं मला. खूपच धन्यवाद. आपल्यासोबत अभिषेक जे आहेत. अभिषेक जी, एकंदरीत हिंदी चित्रपट म्हटलं की गाणी, डान्स, प्रेम कहाण्या, फायटिंग, विनोद, ह्या सगळ्या गोष्टींनी ते भरलेला असा चित्रपट असतो. पण या चित्रपटामध्ये जी भावना, सद्भावना दाखवण्यात आली आणि शरीराच्या कुठल्याही अंगाला स्पर्श न करता फक्त चेहऱ्याच्या भावनांवरती जी ती हिरोईन आहे, त्या हिरोईनीच्या प्रती तिच्या ज्या भावना या डॉन माशेरामच्या संदर्भात तिच्या मनावरती होत्या, कशा काय वाटलं त्या हिरोईनीला, त्याच्यामध्ये असं काय दिसलं? प्रथमतः या ठिकाणी झुंड चित्रपटाची आपण जी चर्चा करीत आहोत आणि देशभर या चित्रपटाचं खूप कौतुक होत आहे आणि हे कौतुक होत असताना आजच्या चर्चेमध्ये खास करून उके साहेबांशी परिचय झाला किंवा त्यांच्याशी भेटण्याचा योग आला, ते तर अतिशय आनंददायक आहे. आणि झुंड चित्रपटावरती तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारला आहेत की जे भावनाचं पात्र आहे, त्या भावनाचं पात्र हे खऱ्या अर्थाने म्हणजे दिग्दर्शकाला दाखवायचं आहे की जो वरचा क्लास आहे किंवा सुशिक्षित वर्ग आहे, त्या वर्गाने देखील स्लम एरियातील जे म्हणजे ज्यांना जिद्दीने पुढे यायचं आहे त्यांच्याकडे कोणत्या नजरेने बघितलं पाहिजे, तर सद्भावनेने बघितलं पाहिजे, हा दिग्दर्शकाला म्हणजे संदेश द्यायचा आहे त्याच्यातून. आणि ते करीत असताना म्हणजे ती जी भावना जे पात्र दाखवलं आहे तिला खूपच छोटा रोल आहे, परंतु तिच्याकडून पण जे नैसर्गिक अभिनय जो म्हणता येईल तो खऱ्या अर्थाने नैसर्गिक अभिनय केलेला दिसतो. आणि आपण ह्या पिक्चरच्या जर शेवटी पाहत जाता तेव्हा म्हणजे त्याला पोस्टमनचा फोन येतो आणि पोस्टमनचा फोन येत असताना त्याला म्हणजे खूप आनंद होतो. आणि म्हणजे दिग्दर्शकांनी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की तिथे बहुजन समाजाचं दर्शन घडू शकतं, ते चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलेलं दिसतंय. म्हणजे जयंतीचा जो सीन असू दे आणि जयंतीच्या सीनमध्ये महानायक म्हणजे जो सदियो का महानायक असं ज्यांना म्हटलं जातं त्या अमिताभ बच्चन साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर हात जोडावे लागलेले आहेत एका सीनमध्ये. आणि हा सीन पूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये यायला आज नागराज मंजुळेसारखा दिग्दर्शक आलेला आहे, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने योग आलेला आहे. म्हणजे मध्यंतरी साहित्यामध्ये ब्राह्मणी जी साहित्य परंपरा होती त्याच्यानंतर एक आंबेडकरी साहित्य निर्माण झालं, त्याच पद्धतीने नागराज मंजुळे यांच्या चित्रपटापासून या बॉलिवूड इंडस्ट्री असेल, मराठी इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये प्रस्थापित चित्रपटांच्या विरुद्ध आंबेडकरी चित्रपट निर्माण होत चाललेले आहेत. आणि हे कुठंतरी एक बहुजन समाजासाठी किंवा आंबेडकरी समाजासाठी खूप आशेचा किरण आहे. आणि पुढे जात असताना आपण बघू शकतो की म्हणजे आता मॅडमनी पण सांगितलं की म्हणजे एक जण असतो हिटलर म्हणून नागराज मंजूर यांनी जे पात्र साकारलेलं आहे तो जयंतीसाठी 10-20 हजार रुपये काढून देतो, 10-20 हजार रुपये काढून देतो. आणि ते दुसरं पात्र दाखवलं आहे तो जयंतीसाठी 1 रुपया देत नाही, परंतु या पाठी बाबासाहेब बुद्धांचे विचार फोटो असतो. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्या बांधवांना पासपोर्टसाठी जी आर्थिक मदत लागते तेव्हा तो चांगलं एक बंडल आणून त्या विजय बारसे सरांना देतो. असं म्हणजे जो सीन आहे तो खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या समाज बांधवांनी देखील नाचून जयंती करण्यापेक्षा विचारांची जयंती झाली पाहिजे किंवा विचारांचा एक वारसा जपला पाहिजे हे त्याच्यातून प्रतीत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मी विषयावरती येतो म्हणजे पासपोर्टच्या वेळेस जेव्हा तो पळतो तेव्हा त्याच्या पाठीमागे दीक्षाभूमीचा जे झलक दाखवले आणि ते धावताना दाखवलंय. आणि ते धावतानाचा सीन म्हणजे आपल्याला सांगून जातो की इथूनच आम्हाला गती मिळालेली आहे, इथूनच आमच्या जीवनाची प्रगती वाढत गेलेली आहे, ती ह्या नागपूर ठिकाणापासून दीक्षाभूमीपासून म्हणजे एक ऊर्जास्थान आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे. तर असं करत असताना म्हणजे शेवटच्या क्षणी ह्या पासपोर्ट मिळवण्याकरता जी भावनाची मदत होते त्याला आणि शेवटला ती जेव्हा
तो तिथे जात असतो इंडला, म्हणजे एअरपोर्टमध्ये. तेव्हा ती व्हॉट्सअपला स्वतःचा प्रोफाईल त्याच्यासमोर उघड करते की तुझ्याशी जी व्हॉट्सअपवर कोण चर्चा करणारी मुलगी होती ती मीच होते. आणि त्याच्यानंतर त्याचे जे 2 मित्र असतात ते बोलतात, ये क्या लाईफ टाइम के लिए नाही आहे. ते इतक्या सुंदर पद्धतीने हां, दिग्दर्शकांनी त्याच्यामध्ये आणलंय हो हो हो, की कशा प्रकारे त्याचा संघर्षही आहे हा, हा. आणि त्याला लाईक ही केलं लाईकही केलं जातं. म्हणजे वरच्या म्हणजे जर स्लमचा मुलगा जर चांगल्या ठिकाणी आला तर तो चांगल्या स्तरातली देखील व्यक्ती मिळू शकतो. किंवा पुन्हा एकदा आणि दुसरी एक गोष्ट मला जाता एक मिनिटं मी अजून मी येणार आहे. एंडिंगचं सांगतो, त्याच्यानंतर मी माझा विषय स्टॉप करतो. त्याच्यामध्ये जो दिग्दर्शकाची जी शैली आहे ती आपल्याला प्रत्येक चित्रपटामध्ये दिसली आहे. सैराटमध्ये त्याने एक दगड मारलेला आहे फॅन्ड्रीमधून की तो आपल्या काळजाला भिडतो प्रेक्षकांच्या. आणि दुसऱ्या चित्रपटामध्ये जे त्या दोन्ही प्रेमी युगुलांचं म्हणजे त्यांचा मर्डर करताना दाखवलाय आणि त्याच्यामधून तो लहान मुलगा सैराट. आणि ह्याच्यामध्ये जो सीन दाखवलाय की गुन्हेगारी सोडून तो मुलगा ते ब्लेड जे असतं त्याच्याकडे हातदार कटर ते फेकताना दाखवलंय. म्हणजे हा मुलगा सुधारू देखील, म्हणजे एक चांगला संदेश देण्याचा. झुंड चित्रपटाचं आकलन जर करायचं असेल तर फॅन्ड्री आणि सैराटला विसरता येणार नाही आपल्याला. हे त्याच्यातून दिसते आपल्याला. साहेब, महत्वाचा प्रश्न राहून गेला होता. त्या चित्रपटामध्ये अचानक एक पात्र रेल्वेच्या पुढे गेलेलं आहे आत्महत्या करण्याकरता. अचानक ते पात्र येतंय आणि तो रेल्वे पासून बाजूला होतोय आणि नंतर तो फुटबॉल खेळतोय. काय दाखवायचं आहे दिग्दर्शकाला? तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली चित्रपट बघत असताना मला पण तो एक प्रश्नच पडला की हा अचानक कसा काय आला इथे. तो अचानक येतो. एक वास्तविकता अशी आहे की अनेक चित्रपटांमध्ये एका सीनचा लिंक्स हा दुसऱ्या सीनला असतो, परंतु आपण चित्रपट फार चांगला आहे परंतु त्यामध्ये काही गॅपसुद्धा आहेत. मला असं वाटते की त्या ज्या काही उणीव आहेत त्यावर सुद्धा आपण थोडीशी म्हणजे कारण काय होतं थोडीफार चर्चा आपण करायला पाहिजे की ठीक आहे तो एक अचानक तिथे येतो आणि हा कुठून आलेला आहे, म्हणजे त्याचा मागची पार्श्वभूमी नाही किंवा पुढची नाही काही नाही आणि तो येतो आणि परंतु त्यातून दिलेला संदेश हा फार चांगला आहे. थोडी लिंक जरी मिसिंग असली तरी त्यातली जी लिंक आहे म्हणजे त्यातून जो दिलेला संदेश आहे तो महत्त्वाचा असा होता की एक मुलगा जो आयुष्याने निराश झालेला आहे, आयुष्यातून ज्यावेळेस तो निराश झालेला असतो आणि निराश होऊन नैराश्यातून तो आत्महत्येकडे वळतो आणि आत्महत्या करून त्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही आणि मी आता आत्महत्या करतो आणि माझं आयुष्य संपवतो. अशा वेळेस तो गाडी समोरून येते आणि तो लगेच उडी मारून जी आहे तो बाजूला सारतो आणि ज्यावेळेस तो बाजूला सारून तो तिथे जे टुर्नामेंट सुरू असते म्हणजे संपूर्ण भारतातल्या सगळ्या झुग्गी झोपडी किंवा झोपडपट्ट्यांमधल्या वाड्या वस्त्यांमधल्या मुलांची ती जी टुर्नामेंट त्यामध्ये दाखवलेली आहे की संपूर्ण भारतातून ती आलेली असतात आणि तिथं हा जातो आणि ती एक भिंत क्रॉस करून तो जाऊन बघतो तर तिथे ते खेळताना दिसतात. त्याला वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा जिद्द निर्माण होते आणि तो म्हणतो की मला सुद्धा खेळायला पाहिजे, कारण मी जर म्हणजे त्याला म्हणजे खेळत असणार तो कधीतरी, ते लिंक्स आपल्याला ती मिसिंग आहे, परंतु त्याच्याकडे बघून त्याला वाटतं की मला सुद्धा जर संधी मिळाली तर मी पण काहीतरी करेल आणि ती संधी त्याला मिळतं त्यावेळेस. आणि एक जो त्यामधला पात्र आहे जो गोल करण्यामध्ये इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा खेळायला गेलेला आहे. त्यामधनं एक संदेश दिलेला आहे की तुम्हाला आत्महत्या म्हणजे तुम्ही आत्महत्या ज्यावेळेस नैराश्यातून करता तुम्हाला वाटतं की जग संपून गेलेलं आहे, परंतु असं नाही. तुम्हाला संधी मिळालेल्या असतात, तुम्ही त्या कदाचित त्याचा उपभोग योग्यरित्या केला नसेल, संधीचं सोनं केलं नसेल. त्यामुळे असं नाही की संधी परत येणार नाही, ती संधी येणार नाही, परंतु इतर संध्या अनेक आहेत. म्हणजे आयुष्यात तुम्ही जर बघणार तो कुठल्या तरी कारणास्तव तो आत्महत्या करायला गेला असावा, ते वेगळी बाजू असेल, परंतु त्याला ज्या वेळेस संधी मिळते म्हणजे त्यातून एक जो संदेश द्यायचा आहे तो हाच आहे की जर संधी मिळाली तर हे काय करू शकतात. म्हणजे इथं म्हणजे एक मिसिंग लिंक दिली जात नाही किंवा संधी दाबली जाते. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून म्हणजे संधीची समानता हा मूलभूत हक्क सुद्धा दिलेला आहे.
परंतु आपण जर बघितलं तर हा संधीची समानता म्हणजे राईट टू इक्वॅलिटी अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हा जो आर्टिकल 14, 15, 16, 17मध्ये किंवा 18पर्यंत दिलेला जो अधिकार आहे त्यामध्ये जर आपण बघितलं की ह्या संधीच तर आहेत. आज रिझर्वेशनच्या माध्यमातून आपल्याला संधी वेगवेगळ्या ठिकाणी मिळाली तर आज आपण बघतोय की अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती हा प्रत्येक क्षेत्रात आहे आणि चांगल्यात चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण बघू शकता UPSC MPSCच्या माध्यमातून अनेक लोकांना संधी मिळाली तर ते कलेक्टर झालेत, कोणी खेळाडू झालेत तर ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा गेलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित आहे फक्त की हा चित्रपट ह्याचा दुसरा भाग निघावा आणि निघावा तर का निघावा? मी एका वाक्यातच उत्तर देतो. हा जो चित्रपट आहे ना ह्याचा दुसरा भाग तर निघूच नाही शकत. जो निघाला आहे तो एकच भाग निघाला आहे आणि तो आज म्हणजे चर्चा चालू आहे की इतर चित्रपटांनी 100 कोटी कमावले किंवा काय कमावले, निघू शकत पण नाही असं तुमचं म्हणणं आहे. ह्या चित्रपटाने आहे ना 100 कोटी कमावले असतील नसतील तो त्याच्या निर्मात्यांना माहिती असेल, परंतु ह्या चित्रपटाने 132 कोटी जी भारताची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या जे बहुसंख्य लोक आहेत त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या प्रश्न आणि त्या कशा काय सुटू शकतात त्याची मांडणी केलेली आणि चांगली मांडणी केली. शांना, याचा दुसरा भाग निघावा आणि निघावा तर का निघावा? नाही, मी पहिल्यापासून माझं मत आहे की याचा दुसरा भाग निघूच नये. कारण संपूर्ण जी भारताची परिस्थिती आहे ती दाखवण्यात आली आहे. 85% लोकांवर 15% लोक राज करतायत आणि याच्या पुढे काय दाखवू शकतो? ओके, तुम्ही काय सांगाल याच्या संदर्भात? मी या ठिकाणी म्हणेल की याचा दुसरा पाठ निघावा, कारण यामधून आहे ना सामाजिक प्रगती कशी होईल ते दुसऱ्या पार्टमध्ये दाखवता येईल आणि सामाजिक सलोखा कसा राखला जाईल यामधून दिसले जाईल. ताई काय सांगाल तुम्ही, भाग निघावा का दुसरा? मला नक्की वाटतं ह्या चित्रपटाचा दुसरा भाग निघावा, कारण ह्या चित्रपटात ज्या पद्धतीने फुटबॉलची टीम दाखवली आहे आणि त्यांच्यामधील कलागुण ओळखले आहेत, तसंच स्लम एरियातील अनेक मुलांसाठी ट्रेनिंग सेंटर उभं राहावं आणि अशा पद्धतीचं आणि जे सामाजिक कार्यकर्ते खरंच काम करतात त्यांनाही लोकांनी म्हणजे जशी चित्रपटांना ज्या पद्धतीने गर्दी करतात त्या पद्धतीने ओरिजिनली जे स्लम एरियात कार्य करत आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी लोकांनी खरंच खंबीरपणे उभं राहावं. निदान दानधर्म थोडाफार करावा, पण निदान सद्भावना दाखवावी. थँक्यू. धन्यवाद ताई. सद्भावना दाखवावी असं तुम्ही म्हणलाय. त्या चित्रपटातली भावना डॉन मशरामला म्हणली की तू येण्याची मी वाट बघते, माघारी येण्याची. हा चित्रपट निघावा की नाही निघावा, किंवा निघावा तर दुसरा पार्ट निघावा का? दुसरा पार्ट मला तर वाटतंय नाही निघावा, कारण तिच्या भावनेची जर दुसरा पार्ट निघाला तर भावना दाखवावं लागतील तिच्या. तर तिची जी त्याग आहे ना तिचा त्याग तो तसाच राहिला पाहिजे. तिने शेवटी तिचा त्याग दिला आहे, त्याला घेऊन जाणे, त्याच्याबरोबर राहणे, त्याला प्रत्येक ठिकाणी तिचा त्यागी वृत्ती ती तशीच राहावी असं माझा तिचा त्याग, म्हणून हा भाग निघावा नाही. साहेब, ही सगळी मुलं इंटरनॅशनल आता नॅशनल खेळायला गेलेले आहेत परदेशामध्ये, तर हा भाग निघावा की न निघावा? मला असं वाटते की आपण बाहुबली पिक्चर बघितलाच असेल, त्यामध्ये तो शेवटी कटप्पा को किसने मारा असा एक प्रश्न टाकतो आणि हा दुसरा भाग येणार म्हणजे त्यातून तो दाखवतो पार्ट 2. परंतु या पिक्चरचा जसा म्हणजे नागराज मंजुळे यांच्याकडनं जो अपेक्षित होता की एंड व्हायला पाहिजे, म्हणजे तो नुसता असा एंड तसा तो चांगला आहे की तो ते चाकू फेकतो आणि त्या विमानात बसतो आणि विमान जे आहे एका भिंतीच्या पळ्याला असा उडताना दाखवला. म्हणजे त्यांनी एक भिंत जी आहे ते एक वाक्य लिहिलेलं आहे. काय वाक्य आहे ते? पार करून इकडे येऊ शकत. म्हणजे ही जी बंधनं टाकलेली आहेत म्हणजे ती तुम्ही अनेक भिंती आहेत अशा बंधनं जी आहेत ती सगळी बंधनं जुगारून तुम्ही त्याच्या पाळ्याला म्हणजे भिंतीच्या त्या पळ्याला गेलेल्या आहेत. कारण त्याच्या आधीसुद्धा एक भिंत दाखवलेली आहे आपल्याला सुरुवातीला, शाळा आणि शाळेच्या मधून जी आहे, शाळा त्या साईडला असते आणि या साईडला अस्लाम असतो. तर यामध्ये जी भिंत जाताना जी दाखवलेली जी आहे ती मोठी भिंत असते आणि ती ही जाते. तर त्यामधनं मला असं वाटलं होतं की थोडंसं आपण जर तिथली
मॅच दाखवली असती की परदेशात जाऊन ते कशा पद्धतीने मॅच खेळतात आणि परदेशात दुसरा भाग आला पाहिजे. कारण कसं आहे की जर परदेशात मॅच झाली असती हे मगर गंध तुम्हारे दिल में है, काय ह्याचं meaning आहे? त्याचा म्हणजे फार मोठा त्यातला संदेश आहे की हमारी बस्ती गटर में है. म्हणजे आम्ही जरी चिखलात राहत असलो तरी जी म्हणजे गंदगी तुमच्या डोक्यात आहे किंवा जी घाण तुमच्या डोक्यात साचलेली आहे ती दूर करायला पाहिजे. ही जी म्हणजे चिखल आहे हा चुकीचा नाही, परंतु तुमच्या डोक्यात जो घाण आहे ती चुकीची आहे. ही त्यातून म्हटलेला म्हणजे त्यातून दिलेला संदेश आहे आणि नक्कीच दुसरा पार्ट यायला पाहिजे आणि आला तर मला वाटते की तो सुद्धा फार चांगल्या पद्धतीने एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळा संदेश देणारा हा भाग असेल असं मला वाटते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. या चर्चेमध्ये ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके, शशीभाऊ खंडागळे, ज्योतिताई, अभिषेकजी, शशी अण्णाजी, विजयजी यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिली. नुसती उत्तरच दिली नाहीत, स्पष्टीकरण केलं, संदेश दिला आणि आपण स्वतः काय केलं पाहिजे, आपल्या लोकांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्या भावना केल्या पाहिजेत आणि आपण या सामाजिक कामामध्ये झोकून काम कसं केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत याच्यावरती सुद्धा विविध प्रकारे विविध अंगाने वेगवेगळ्या प्रकारे भाष्य आपण केलं आणि या झुंडवरती अतिशय साधक बाधक आणि खूप चांगली पॉझिटिव्ह चर्चा आपण या ठिकाणी केलीत. म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे म्हणू की ये झुंड नाही ये टीम है.